असे का? नाही नाही. मग इतर असे काही गोष्टीला काही पोटातलं प्रेम ओठानं उमटत नाही, त्या डोळ्यात साठलेलं आहे रे भगवंता. मी कसं सांगू, कोणत्या मुखानं सांगू? म्हणजे न सांगितल्याशिवाय काही कळणार नाही, सांगितल्याशिवाय कुठल्या गोष्टी समजत होत नाही. मग असं असताना नेत्राच्या पापड्या जित्यात ओढण्याचा प्रयत्न करते, मुखावाटे फेकले असणारे शब्द ओटाच्या पकडीसारखे जीवण्याचा प्रयत्न करते. बाळा मेचे अग्रस्थानी अमूल्य असं तऱ्हेचं पारितोषिक दिलेलं आहे, त्याचा स्वीकार करून त्यानंतर तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. पण एकमेकाचं हितगुज एकमेकाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याच्या देहाला समाज आवश्यकत नाही. विचारवंत माणसाला स्वतःच्या जीवनाचा विचार करून एकेकावर पुढे लागलं पाहिजे. तर जो खरा प्रकार आपला आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आपण असताना, थोर विचार आपले असताना आज या समय असे ना का, पण नेत्राटे गंगा म्हणावत आहे. पण कशासाठी असं कसं म्हणतोस तू? तू सर्व साक्षी आहे, प्रत्येकाच्या अंतर्गत काय वावरत आहे याची कल्पना तुला असताना मला काय विचारतो? तरी सुद्धा भक्ताने जे का आपल्याला हवंय ते वेळी सांगणं केव्हा आपलं कर्तव्य जाई. म्हटलं मी माझं कर्तव्य पार पाडतो आहे, तसं तुम्ही आपलं कर्तव्य सारखं पार पाडण्याचा प्रयत्न करत आहात. पण शंका कुशंका विचारासारखं माणसाला मरण नाही, हे विचार कधी मनासमोर ठेवता उपयोगी नाही. मग असं असताना अशा प्रकारचे जर का विचार आपण ठेवण्याचा प्रयत्न केला असाल तर या जगात नसुरेसारखे म्हणायचे. मग ऐक तर, आतापर्यंत या गोपाल कृष्णानं अनेक वेळा आपल्याला सहाय्य करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या आतेच्या नेत्रवाटे हे अशा प्रकारचे गंगा मला वाहत असून मी माझ्या डोळ्यानं पाहण्याकरता तयार होऊ का? सांग, असा कोण प्रसंग आलाय तुझ्या मागे? देवा, माझ्या पवित्र मुखातून जर तुला ऐकायचं असेल तर ऐक ऐक देवा. सांगते कुंती कृष्णा तुला करुणी